लाडकी बहीण योजना हप्ता यायला सुरुवात झाली, पैसे यायला सुरुवात झाली। तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये आलेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, आणि पैसे आले नसतील तरी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे याच्यानुसार तुम्हाला मी सांगेल की तुमचं काय प्रॉब्लेम होतोय, तुमच्या अकाउंटला पैसे का येत नाहीत, हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप फायदेशीर हा व्हिडिओ ठरणार आहे। आणि चॅनलवर जर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला देत आहे। बघा, 3000 रुपयाचा पहिला हप्ता आलेला आहे। बऱ्याच लोकांना हा हप्ता आलेला आहे। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हाला अजून आलेला नाहीये, तर लक्षात घ्या, हा प्रत्येक जिल्ह्याला आणखी आलेला नाही, काही काही जिल्ह्यापुरता हा हप्ता आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी दुपारी 2:56 हा एक मेसेज आला होता, हा हप्ता आलेला आहे। या ठिकाणी या अकाउंट नंबरवर 3000 रुपये या ठिकाणी क्रेडिट झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी कुणाकडून आलेला आहे, तर मुख्यमंत्री माझी या ठिकाणी दिलेला आहे, मुख्यमंत्री माझी अशा नावाने आलेला आहे। आणि आपणा या बँकेमध्ये हे ट्रान्सफर झालेलं दिसत आहे तुम्हाला। अशा स्वरूपाचे मेसेज बऱ्याच लोकांना आलेले आहेत। तर लक्षात घ्या, तुम्हाला पण अशा स्वरूपाचा हप्ता प्रत्येक महिन्याला सुरुवात होणार आहे। तुम्हाला जर आला नसेल अजून मेसेज, टेन्शन घेऊ नका, काही काही गोष्टी तुम्हाला आता या ठिकाणी बघायच्या आहेत, उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। 3000 रुपयाचा हप्ता तुम्हाला आलेला आहे का, पहिला जो हप्ता आहे तुम्हाला आलेला आहे का, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलतायत ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। दुसरं म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशनचा SMS आला आहे का, तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये दाखवलं होता की काय कशा स्वरूपाचा मजकूर होता त्या SMS चा, तो SMS तुम्हाला आला आहे का ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय। नंतर तुमच्या अकाउंटला व्हेरिफिकेशन जर 3000 रुपये आले नसतील तर 1 रुपया तरी तुमच्या अकाउंटला आलेला आहे का, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नंतर आधार कार्ड तुमच्या ह्याला लिंक केलेलं आहे का, तुम्ही जो फॉर्म भरलाय आधार कार्ड टाकलेला आहे, त्या आधार कार्ड वरती जे लिंक केलेला होता मोबाईल नंबर किंवा जो तुमचा बँक नंबर होता तो लिंक केलेला आहे का, मला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नंतर फॉर्म तुम्ही आणखी पण भरला आहे का, बऱ्याच लोकांनी म्हणजे बऱ्याच भगिनींनी या ठिकाणी फॉर्म भरलेला नाहीये, तर त्यांनी फॉर्म आणखी भरले नाहीये, तर ते मला कारण सांगायचंय। आणि फॉर्म भरला असेल तर तुम्ही कधी भरलाय ते पण मला या ठिकाणी सांगायचंय। नंतर आधार कार्ड कोणत्या बँकेला तुमचं लिंक आहे ते सांगा, आणि किती तुमचे अकाउंट आहेत बँकमध्ये ते सांगायचे। बरेच जणांचे 2-2 अकाउंट या ठिकाणी असल्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम झाला असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर सुरुवात करूया बघा आजच्या लेक्चरला। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत, जर 3000 रुपयाचा हप्ता तुम्हाला आला नसेल तर काय करायचंय। तर लक्षात ठेवा, पहिली आज डेट सुरुवात झाली आहे 14 ऑगस्ट पासून। तुम्हाला मी मागे सांगितलं होतं आजचा दिवस महत्त्वाचा होता, म्हणजे 14 ऑगस्ट, म्हणजे आज तर 15 ऑगस्ट आहे, पण हा 14 ऑगस्ट हा खूप महत्त्वाचा होता। काल संध्याकाळपर्यंत बऱ्याच लोकांना पैसे पण आलेले आहेत, व्हेरिफिकेशनचे मेसेज पण आलेले आहेत, आणि 1 रुपया पण बऱ्याच जणांना आलेला आहे। पण बरेच जण म्हणत असतील की सर आम्हाला SMS पण नाही आला, सर आम्हाला 1 रुपया पण नाही आला, सर आम्हाला 3000 रुपये पण नाही आले। तर असे कोणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुम्हाला का घडत नाहीयेत, कारण की तुम्ही फॉर्म 31 जुलै नंतर भरलेला आहे। ज्या लोकांचे फॉर्म 31 जुलै पर्यंत भरले होते त्यांना व्हेरिफिकेशन मेल पण आला, त्यांचं बँक अकाउंट जर व्हेरिफिकेशन झालेलं असेल, आधार कार्डला लिंक असेल, त्यांना 1 रुपया पण मिळालेला आहे। तर एवढी सोपी गोष्ट तुम्हाला कोणीच सांगितली नसेल। बऱ्याच तुम्ही ठिकाणी व्हिडिओ बघितले असतील, पण ही अशी बेसिक एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, कारण मी एकदम फोडून तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगत आहे की बरेच लोक टेन्शन घेत आहेत, बऱ्याच ताई सगळ्या टेन्शन घेत आहेत की सर आम्हाला पैसे का नाही आले, आम्हाला SMS का नाही आला, आम्हाला 3000 रुपये का नाही आले, आमचं बँक अकाउंटचा प्रॉब्लेम झालाय। तर नेमकं काय, तर सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मी आज देणार आहे, टेन्शन घेऊ नका। सगळा बघा, 3000 तुम्हाला भेटले नसतील आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन मेसेज आलेला असेल तर 17 तारखेपर्यंत 17 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत। पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलेले सगळ्यांना 3000 तुम्हाला जर भेटले नसतील, पण ज्यांना व्हेरिफिकेशन मेसेज आलेला आहे
त्यांना 17 ते 18 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार लिस्ट बनवणं चालू आहे, त्या लिस्टनुसार पैसे येणं चालू आहे. त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटवर 17 ते 18 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत. आता बाकीचे जर म्हणत असतील की सर आम्ही फॉर्म 31 जुलैच्या नंतर भरला होता, आमचं कसं होणार, तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे ते 3000 रुपये असतील, हे 3000 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहेत. लक्षात घ्या, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हे 3000 आणि पुढचे 1500 4500 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही थोडं लेट झालेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला थोडे लेट पैसे भेटतील, पण 100% पैसे भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न, याचं उत्तर आता मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला SMS आलाय का? 3000 रुपयाचा आपण आता गोष्ट बघितली, SMS तुम्हाला आलाय का? जर तुम्हाला SMS आला नसेल तर खूप मोठी गोष्ट झालेली आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमचं फॉर्म जे भरलेलं आहे, आधार कार्ड जे तुम्ही टाकलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला अकाउंट चेक करायचंय, तुमचं स्टेटस चेक करायचंय की बाबा माझं स्टेटस पेंडिंग आहे, रिव्ह्यू मध्ये आहे, रिजेक्टेड आहे. या 3 गोष्टीपैकी माझं अकाउंट नेमकं काय चालू आहे, माझं स्टेटस नेमकं काय आहे. जर तिथं अप्रूव्ड झालं असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही, पण तिथं जर पेंडिंग असेल, रिव्ह्यू असेल आणि रिजेक्टेड असेल तर या 3 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात. जर स्टेटस रिजेक्टेड असेल तर तुम्हाला खूप काळजी घ्यायची. ती काळजी घ्यायची म्हणजे काय करायचंय, तुम्हाला लगेच फॉर्म परत सबमिट करायचा आहे, म्हणजे परत एकदा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. लक्षात घ्या, जर रिजेक्ट स्टेटस असेल, तुमचा जर फॉर्म रद्द झालेला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे. आणि ज्यांचे स्टेटस पेंडिंग असतील, ज्यांचे स्टेटस रिव्ह्यू मध्ये असतील, त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर पुढची गोष्ट आपल्याला बघायची ती म्हणजे 1 रुपया तुम्हाला आलाय का. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा, बऱ्याच लोकांनी हा प्रश्न मला विचारला की सर आम्हाला व्हेरिफिकेशनचा मेसेज आलेला आहे पण 1 रुपया आम्हाला आलेला नाही. तर काय नेमकं याचा प्रॉब्लेम झाला असेल सर, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असं बरेच जणांनी प्रश्न मला विचारले होते. तर लक्षात घ्या, 31 जुलै, परत सांगतोय 31 जुलै पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते, त्यांनी आधार कार्ड टाकले होते आणि ज्यांच्या आधार कार्डला त्यांचं बँक अकाउंट काय होतं, व्हेरीफाईड होतं, लिंक होतं, सीडिंग झालेलं होतं, त्यांनाच 1 रुपया आलेला आहे. जर तुम्हाला 1 रुपया आला नसेल तर त्वरित तुमच्या बँक मध्ये जायचं आहे, तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे. खूप कळकळीची सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक ताईला, प्रत्येक महिलेला माझं एक विनंती आहे की लवकरात लवकर बँक मध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या नंबर सोबत, बँकच्या नंबर सोबत लिंक करून घ्यायचं आहे. सरकार पण याची मोहीम राबवत आहे, पण मी स्वतः तुम्हाला एक सांगत आहे, एक तुम्हाला लवकरात लवकर जर पैसे हवे असतील, प्रत्येक महिन्याला पैसे हवे असतील, तर लवकरात लवकर तुमच्या बँक मध्ये जा आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक सोबत लिंक करून घ्या. 5 ते 6 दिवस लागतील, 7 दिवस लागतील, 10 दिवस लागतील. या 17 तारखेला पैसे जरी नाही मिळाले तरी पुढच्या महिन्यात तुम्हाला सगळे पैसे मिळतील. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिलं जाऊन तुम्ही तुमच्या अकाउंट नंबरला जाऊन काय करा, लिंक करा आधार कार्ड सोबत. चला, हा पुढचा प्रश्न आपण बघितलेला आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आधार कार्ड लिंक केलेला आहे का. मी आता हे घेतलंय ऑलरेडी. मला तरी कमेंट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी, तुमच्या आधार कार्डवर मी दाखवलं होतं तुम्हाला की कसं चेक करायचंय आधार कार्डवर तुमचं बँक ऍक्टिव्ह आहे का नाही, कोणतं बँक नंबर आहे, हे मी मागच्या लेक्चरमध्ये दाखवलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा. चॅनलवर परत सांगतोय, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला पैसे लागणार नाहीयेत, मोफत स्वरूपात. हेच आपलं युट्यूबचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन व्हिडिओ खूप सोप्या भाषेमध्ये, खूप समजेल अशा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. महाराष्ट्रात असं कोणीच तुम्हाला एवढ्या सविस्तर स्वरूपात समजून सांगत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या,
लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक सर्वांनी मारायचे, मित्रांना मैत्रिणींना शेअर करायचं आहे। चला पुढचं आपण बघितलं होतं आधार कार्ड लिंक करायचं आहे। तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जवळच्या बँकेमध्ये तुमच्या ज्या अकाउंट आहे बँकेमध्ये त्या बँकेमध्ये जायचं आहे, आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। लवकरात लवकर ही गोष्ट करायची आहे। चला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फॉर्म भरला आहे का। खूप महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही आणखी पण फॉर्म भरला नसेल, तुमचं वय जर 21 वर्ष असेल तरी पण फॉर्म भरायचा आहे। बरेच जण मला प्रश्न विचारत होते की सर आमचं वय 21 वर्ष आहे, आम्ही फॉर्म भरला तर चालतंय का? यस चालतंय, फॉर्म भरून टाकायचा आहे तुम्ही। बरेच जण विचारत होते की सर आमचं वय 65 वर्ष आहे, चालेल का? यस 65 वर्ष जरी असेल तरी फॉर्म भरून टाकायचंय। 21 ते 65 सगळ्या महिलांनी, सगळ्या स्त्रियांनी, सगळ्या ताईंनी फॉर्म भरून टाकायचं आहे। त्या ताईंना फॉर्म जर भरता येत नसेल, त्यांच्या दादांनी, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या भावांनी सगळ्यांनी मदत करून ताईचा फॉर्म भरायचा आहे आपल्याला। लाडक्या बहिणीला पैसे आपल्याला मिळायलाच पाहिजेत, लक्षात घ्या। हा आपण बघितलं 21 ते 65 वयाच्या सगळ्या महिलांना फॉर्म भरायचा आहे। आणि लक्षात घ्या महत्वाची गोष्ट म्हणजे 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत। डेट भरपूर आहे, अजून 15 दिवस तुमच्याकडे आहेत। 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। आता जरी तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तरी पुढच्या महिन्यामध्ये सर्व पैसे तुम्हाला भेटतील। या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे सगळे पैसे भेटतील आणि नंतर हळूहळू सगळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंटवर येणं चालू होईल। चला पुढचं महत्वाची गोष्ट म्हणजे ते म्हणजे आधार कार्ड तुमच्या कोणत्या अकाउंटला लिंक आहे ते पण चेक करायचंय। बघा काही काही लोकांचे म्हणजे काही काही महिलांचे 2-2 अकाउंट आहेत, तर त्यांनी त्या आधार कार्डला कोणतं सीडिंग केलेलं आहे किंवा तुमचं डीबीटी अकाउंट कोणतं आहे, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तुमचं डीबीटी अकाउंट कोणतं आहे तेच अकाउंट तुम्ही फॉर्म मध्ये टाकलेलं आहे का ते पण एकदा चेक करा। नाहीतर काय होतं 2 अकाउंट टाकले, एक आधार कार्डला लिंक आहे आणि दुसरंच अकाउंट टाकलेलं आहे बँक फॉर्मवर, अशा लोकांना पण थोडा उशीर होतोय 1 रुपयाला, त्यांना पैसे भेटणार आहे सगळ्यांना पण तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला चेक करायचं आधार कार्ड तुमच्या ह्याच्या बरोबर अपडेट केलेलं आहे का। तर असे भरपूर सारे प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला आज दिलेत, तरी अजून काही महत्त्वाचे अपडेट्स राहिलेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खूप खूप छान छान माहिती तुम्हाला देतो, त्याच्यामुळे सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। आज आपण इथे थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।